विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक महादेव रोकडे. माझा विषय मराठी. गेल्या 22 वर्षापासून आपल्या महाविद्यालयात, वरिष्ठ महाविद्यालयात मी मराठी हा विषय शिकवतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला FYBA या वर्गासाठी पुणे विद्यापीठाने एक अत्यंत सुंदर असं पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमात ठेवलेलं आहे. त्या पाठ्यपुस्तकाचं नाव आहे मातृपंचक. मातृ म्हणजे आई, आणि पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाला मी धन्यवाद देतो की एक अत्यंत चांगला मूल्य शिक्षणाचा विषय, एक चांगला संस्कार देणारा विषय म्हणून मी या पुस्तकाकडे आवर्जून पाहतो. आपल्याला सर्वांना माहित आहे की हे जे मातृपंचक नावाचं पुस्तक आहे, हे पुस्तक अभ्यासत असताना तुम्हाला अत्यंत आनंद होईल की फक्त आई या विषयावरच्या एकूण 30 कविता आपल्याला या पुस्तकात अभ्यासायला मिळणार आहेत. मानवी जीवनाला वात्सल्य, प्रेम, प्रेरणा, स्फूर्ती देऊन अंधारातून प्रकाश वाटेवर आणणारे नितांत रमणीय शब्द म्हणजे आई. आई, माता, माय, माऊली अशा अनेक शब्दातून विविध रूपात भेटणारा मातृभाव सदैव वंदनीय राहिला आहे आणि तो सदैव राहणार आहे यात खात्री नाही. मित्रांनो, आपल्याला हे मातृपंचक नावाचं पुस्तक अभ्यासक्रमात आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. देशप्रेम आहे, इथं देशनिष्ठा आहे, इथं मातृभूमी आहे, इथं आपली मातृभाषा मराठी म्हणून मराठी भाषेविषयक आपल्याला काही कविता अभ्यासायला मिळणार आहेत. काही कविता आपल्याला जननी जन्मभूमीश्च म्हणजे मातीवर प्रेम करणाऱ्या अशा कविता अभ्यासाला भेटणार आहेत. आणि काही कविता दैवत, माऊली या विषयावर आपण अभ्यासणार आहोत. विश्वाच्या उत्पत्तीपासून ते आतापर्यंत या विश्वात अनेक बदल झाले, परंतु एकच गोष्ट अबाधित राहिली आहे. ती म्हणजे कोणती मित्रांनो? आई. तिचं वात्सल्य कुठलाही हेतू मनात न ठेवता निस्वार्थीपणे मुलांसाठी उभ्या आयुष्याचा होम करून आईशिवाय अन्य कोणीही दुसरं करणार नाही. आईबद्दल खूप सुंदर सुंदर कविता आपण अभ्यासलेल्या आहेत. शालेय वयापासून आपण आईवरच्या कविता अभ्यासत आहोत. लहानपणापासून आई थोर तुझे उपकार, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी अशा कविता शाळेत असताना आपण गायलेल्या आहेत. गे मायभू तुझे मी फेडीन पांगसारी, आणि ना आरतीला हे चंद्र सूर्य तारे अशी सुरेश भटांची एक सुंदर कविता ही आपण अभ्यासलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची त्यांना ज्यावेळी अंदमानच्या या समुद्रातून जन्मठेपेसाठी पाठवलं गेलं, तेव्हा त्या अंदमानच्या त्या कोठडीमध्ये सुद्धा त्यांनी खूप सुंदर कविता लिहिल्या. या मातृभूमीच्या गोडीपोटी प्रेमापोटी की ने मजसी परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. मित्रांनो, आई हा एक सुंदर शब्द आहे. जगामध्ये जर सर्वात सुंदर काय असेल तर आई. शाळेत असताना तुम्ही नेहमी एक सुविचार सांगायचा. ते वय छान असतं, कोवळं असतं, आणि त्या कोवळ्यात तुम्हाला कोणी विचारलं की सुविचार सांगा, तुम्ही आईबद्दल बोलायचा, आईबद्दल निबंध लिहायचा. ती आकाशाचा कागद केला आणि समुद्राची शाई केली तरीही आईची माया कोणी पुसणार नाही. खरोखर मित्रांनो, आई एक साठवण असते. आई हा एक संस्कार असतो. ज्याला आई नाही त्याला काय नाही असेही लोक म्हणतात. त्यामुळे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हाही एक सुविचार आपण नेहमी अभ्यासलं. त्रिखंडात राज्य करणारा राजा असेल आणि त्याच्याजवळ आई नसेल तर काय आहे, लक्षात घ्यायचं. आपले बरेच मराठी, हिंदी चित्रपट आई या विषयाभोवती सुद्धा फिरत राहिलेले आहेत. एक हिंदी चित्रपट आला आणि मराठीतला सुपरस्टार एका संवादामुळे मोठा झाला, तो म्हणजे अमिताभ बच्चन. त्याने एका चित्रपटात सांगितलं की तेरे पास क्या है, मेरे पास माँ है. खरंच मित्रांनो, ज्याच्याजवळ आई आहे तो माणूस या त्रिखंडाचा राजा असतो. मी माझ्या आईबद्दल असं म्हणेल की तिनं कडेवर घेतलेले मूल कधी रडले नाही, तिनं लावलेले झाड कधी मेले नाही, आणि मित्रांनो, तिच्या आवाजात ओवी होती अशी माझी आई होती. आई कुठे नसते, आई घरादारात असते, आई तुळशी वृंदावनात असते, आई अंगणात असते. आईचं अस्तित्व सगळीकडे मित्रांनो भरून राहिलेलं असतं. भारतीय संस्कारात मध्ये आईला खूप थोर असं थोरपण मिळालेलं आहे. मातेचे संस्कार सर्वात श्रेष्ठ आपण मानतो.
आणि मग ती आई आपल्याजवळ नसेल तर काय? कवी ग्रेस यांनी एक सुंदर कविता लिहिली, त्यांची आई गेली तेव्हा, की ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो, मेघात अडकली किरणे तो सूर्य सोडवत होता. ती गेली म्हणून, ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. अशा पद्धतीची ग्रेसची एक सुंदर कविता आहे. त्यामुळे या मातृपंचक कवितेमध्ये पुस्तकामध्ये आपल्याला ज्या कविता अभ्यासायच्या आहेत त्या कविता अभ्यासताना आपल्याला जन्मदात्री आई या विषयावर 10 कविता अभ्यासायच्या आहेत. काळी आई या विषयावर 10 कविता अभ्यासायच्या आहेत, 5 कविता. त्याच्यानंतर दैवत माऊली याच्यावर सुद्धा अनेकांनी कविता लिहिलेल्या आहेत. मातृभाषा या विषयावर अनेकांनी कविता लिहिल्या आहेत. मातृभाषा आणि मातृभूमी अशी एक थीम पुणे विद्यापीठाने निवडलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो, कवी यशवंताची आई, नारायण सुर्वेंची आई, त्याच्यानंतर सुहासिनी निर्लेकर, ना. दो. म्हानोर या सगळ्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. खरं सांगायचं झालं ना तर एक सांगतो की आईबद्दल बोलत असताना खूप छान असं वाक्य, ओळी अशा येतात की जगातला असा कुणीही माणूस नाही त्यांनी आई या विषयावर लिहिलेलं नाही. भारतातले जगातले सर्व लेखक ज्यांनी आहेत त्यांनी आई हीच एक प्रेरणा मानून आपल्या लेखनाला सुरुवात केली. अशी कोणती पुण्याई तिच्या पोटी जन्म आलो, लाख जीवजंतू येथे पण माणसात आलो, असं कवी म्हणून जातो. लाख जीवजंतू येथे असताना आपण माणसात आलो आहोत. हे सगळे कुणाची? हा चेहरा आपल्याला कुणी दिला? आपल्याला चेहरा आपल्या आईवडिलांनी दिला. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की कोणापुढे नतमस्तक होऊ नका, आपल्या आईवडिलांच्या पुढे नतमस्तक व्हा. आईवडिलांसारखं श्रेष्ठ दैवत दुसरं कुणी नाही. कारण आईच एक सत्य असतं, बाकी सगळी खोटी नाती असतात. आई एक सत्य, बाकी खोटी नाती, ज्याची त्याची पाती आपल्या पायदळ फायद्यात. आणि म्हणून आईबद्दल बोलत असताना आई एक संस्कार आहे. आणि हा आई एक संस्कारात असताना तुम्हाला भेटणारी कुठलीही बाई ही तुमची आई आहे असं म्हणून आपण तिच्याकडे पाहत गेलो, तिला तो आईचा आदर दिला तर ती सुद्धा आपल्याला प्रेम करणारी आई असते. आपल्या पुराण काळापासून आपण पाहत आलो आहोत की कृष्णाची आई देवकी, परंतु सांभाळलं त्याला यशोदेने. आणि त्यामुळे सगळीकडे तो यशोदेचा कान्हा म्हणूनच प्रसिद्ध झाला. आज आपण यशोदेचा कान्हा, नंदाचा कान्हा असं आपण म्हणतो. पण भगवान श्रीकृष्णाचे आई वडील कोण? तर वसुदेव आणि देवकी. हे लक्षात घ्यायचं. जन्म देणाऱ्यापेक्षा कर्म देणारा श्रेष्ठ असतो, अशा अर्थाने यशोदेचं आपण नाव घेतो. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा. तिने टाकलेला शब्द फुला सारखा झेलावा. कवी असं म्हणतोय की देवा तुझा मोठेपणा मला कबूलच नाही. देवा तुझा मोठेपणा मला कबूलच नाही. तुझ्या विना सुखी आम्ही, तुला कुठे आई आहे. आणि प्रत्येकाच्या आईमध्ये एक जिजाऊ असते, भाग्य ती शिव सारखे पण आपल्या नसते. प्रत्येकाच्या आईमध्ये एक जिजाऊ असते, भाग्य शिववासारखे पण आपले नसते. आई काय असते मित्रांनो? पाप होईल नाहीसे असे नाही देवालय. जगामध्ये अनेक प्रकारची देवालय आहेत, परंतु कुठल्याही प्रकारचं पाप नाहीसं होईल असं देवालय जगात कुठेच नाही. आणि म्हणून कवी असं म्हणतोय, पाप होईल नाहीसे असे नाही देवालय, जिथे सर्व गुन्हे माफ आई असे एक न्यायालय. अनेक कवींनी कविता लिहिल्या. आम्ही आईच्या बद्दल बोलत असताना अनाथांची माय म्हणून सिंधुताई सपकाळांचं नाव घेतो. आज या बाईनं स्वतःवर आलेल्या सगळ्या संकटांना धीराने मुकाबला करत आज ही बाई अनेक मुलांची आई झालेली आहे. अनाथांची माय म्हणून आपण तिच्याकडे पाहतो. या माईबद्दल बोलत असताना अनेकांनी कविता लिहिल्या आहेत. आमचा ग्रामीण भागातला एक कवी असं लिहितो की माझ्या मायेपुढं तिथे उभे रावळ देवळ, तिच्या पायाच्या चिऱ्यात माझा अजिंठा वेरुळ. अनेकांनी लिहिले तुझा हात परिस माझा लोखंडी गजुला, असं कवींनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याही पुढे आपण आपल्या तुम्ही मोबाईल वापरताय, त्याच्यात तुमचं फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे. सुंदर सुंदर कविता आपल्याकडे आईच्या येऊन कुठेतरी आढळत आहे. एका छान कवीनं लिहिलेलं आहे, हंबरून वासर आले चाटते जवा आय, तिच्यामध्ये दिसते मला तवा माझी माय. तुझ्या कपाळीचा डाग माझ्या घावानं पुसावा, नव्या युगाचा दिवस मर्जीनं उचावा. सध्या महाराष्ट्रामध्ये एक नामवंत कवी प्रशांत मोरे, हे प्रशांत मोरे गेल्या अनेक वर्षापासून आईवरचं काव्य गातात
आई एक महाकाव्य संपूर्ण महाराष्ट्रभर सादर करतात। जवळजवळ 2 खंड त्याने महाराष्ट्रातल्या सगळ्या कवींना शोधून कविवरचे काढलेले आहेत। या सगळ्या मित्रांना कविता वाचायच्या, कारण आई हा एक संस्कार आहे आणि हा संस्कार अभ्यासात असताना अलीकडच्या काळामध्ये मूल्य शिक्षणावर भर देणारं शिक्षण फार कमी आहे। मला मराठीचा प्राध्यापक म्हणून हे पुस्तक शिकवताना अत्यंत आनंद होणार आहे। या कविता वाचत असताना प्रत्येकाने काही ना काहीतरी भोगलेलं असतं। माझ्या आयुष्यात सुद्धा अशा प्रकारच्या आईचा आम्ही शेवटी ज्याला आई आहे त्याला आईचं महत्त्व कळत नाही, पण ज्याला आई नाही अशा अनाथ मुलांना विचारा आई म्हणजे काय असते। त्यामुळे या सगळ्या कविता अभ्यासत असताना तुम्हाला लक्षात येईल की या कवितामधून तुमच्या डोळ्यातून नक्कीच आसू येतील, तुमच्यावर एक संस्कार होईल। आपल्या स्वतःच्या आईकडे आपण तिनं काय भोगलंय, काय सोसलंय, आपल्याला कसं तळहाळ हाताच्या पोडासारखं जपलेलं आहे हे कळेल। नारायण सुर्वे नावाचे कवी खूप सुंदर लिहिले त्यांनी, की आजही त्यांनी नारायण सुर्वे माहीत असावेत, संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेला एक कवी, की ज्या माणसाने जगाच्या विद्यापीठात तो शिकला, कुठल्याही पुणे विद्यापीठात शिकला नाही, त्या नारायण सुर्वे नावाच्या कवीला जन्मताच आईनं कचरा कुंडीमध्ये फेकलं। कचरा कुंडीत फेकून दिल्यानंतर मुंबईच्या गिरणीच्या रस्त्यावर एक गिरणी कामगार चालला होता गंगाराम सुर्वे। त्या गंगाराम सुर्वे नावाच्या माणसानं ते बाळाचं रडणं ऐकलं, कचरा कुंडीत पाहिलं आणि कचरा कुंडीत पाहिल्यानंतर त्याला कळलं एक बाळ रडते। त्या बाळाला उचललं, घरी आणलं, नाव दिलं नारायण गंगाराम सुर्वे। तोच एक महाराष्ट्राला मिळालेला फार मोठा कवी। आणि म्हणून मित्रांनो, मी मागाशी बोललो जन्म देणारी आई आणि कर्म देणारी आई, आपण याच्यातले अनेक कवी अभ्यासाचे आहेत। शेवटी प्रत्येक आई असते, पण ग्रामीण भागातली आई, शहरातली आई, शिकलेली आई, न शिकलेली आई, नवऱ्याचा छळ सोसून नवऱ्याला देव मानून आपल्या मुलांना सांभाळणारी एक आई, ही सुद्धा आपल्याला दिसते। एक छोटीशी गोष्ट होती मित्रांनो, आपल्याला सांगावंच वाटतं, आई एक संस्कार आहे रे, आईपेक्षा काही सर्वश्रेष्ठ नाही। त्यामुळे या सगळ्या कविता अभ्यासत असताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो। एक प्रियकर होता, त्याचं एका प्रेयसीवर त्याचं प्रेम होतं आणि प्रेयसीला एकच कळलं की खरंच याचं आपल्यावर प्रेम आहे का। आणि म्हणून ती म्हणाली, तिचं त्याच्यावर प्रेम नव्हतं मुळीच, पण त्याचं तिच्यावर प्रेम होतं। त्याला प्रेम म्हणायचं काय, त्याची परीक्षा कशी घ्यायची, म्हणून प्रेयसीनं ठरवलं की त्याला सांगावं की ठीक आहे, तुझं माझ्यावर जर प्रेम आहे तर तू माझ्यासाठी काय करशील। तो म्हणाला, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपटातल्या एखाद्या हिरो सारखं तुझ्यासाठी मी आकाशातले तारे सुद्धा तोडून आणीन। ती म्हणाली, असलं काही करू नकोस, फक्त तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर तू तुझ्या आईचं काळीच तेवढं घेऊन माझ्यासाठी। तो म्हणाले, कसं शक्य आहे। मग ती म्हणाली, तुला जर खरंच माझ्यावर प्रेम असेल तुझं, तर तू तुझ्या आईचं काळीच तोडून आणशील, माझ्यासाठी घेऊन आणशील। काय करायचं याच्या विचारामध्ये तिच्या प्रेमानं धुंद झालेला हा वेडा प्रियकर घरी गेला। आई झोपली असताना आईच्या डोक्यामध्ये घरातला पाटा उचलला आणि डोक्यात टाकला आणि आईला कळलं। आई तडफडली, म्हणाली, बाळा असं का केलंस तू। तो म्हणाला, आई मला माफ कर, माझं एका मुलीवर प्रेम आहे। आणि ती म्हणाली, जर माझं प्रेम तुला पाहिजे असेल तर तू तुझ्या आईचं काळीज घेऊन ये। आई म्हणाली, बाळा हे तू आधीच मला सांगितलं असतंस तर मीच माझं काळीज तुझ्या हातात दिलं असतं, कारण तुझ्या आनंदापेक्षा जगात मला दुसरं काय हवंय। तू जर खुश असलास, तू आनंदी असलास तर मी सुखी राहील। आणि मग तिनं आई तडपडून नेली, ते काळीज हातात घेऊन आला। काळीज हातात घेऊन असताना ते हात तडपडत होतं काळीज, आणि मग असं करत असताना तो त्या प्रेयसीकडे आला, म्हणाला, हे काळीज। ती प्रेयसी चिडली, वैतागली, म्हणाली, जर तू तुझ्या आईचा विचार करू शकत नाहीस तर तू मला कशावरून सांभाळशील। जो माणूस आईचं काळीज आणतोय, आईला मारून टाकतोय, तो बायकोला, पत्नीला, प्रेयसीला का मारून टाकणार नाही। ऐकणं हाल तू। आणि म्हणून त्याने त्याला बाहेर काढलं। तो पस्तावला, त्याला पश्चाताप झाला। काय केलं, प्रेयसी गेली, आई गेली, आपण काय करून बसलो। आणि हे करत असताना तो परत फिरला, तडपडत होता की कुठून मी माझी आई परत आणू। अशाच धडपडीमध्ये त्याच्या बोटाला ठेच लागली, तो ठेचकाळून पडला। त्याही क्षणामध्ये ते काळीज म्हणालं, बाळा तुला लागलं का रे। अशी ही आई, ही एक रूपक कथा आहे मित्रांनो। पण सगळ्या कविता अभ्यासताना तुम्हाला मार्क्स किती पडतील, गुण किती मिळतील हे महत्वाचं नाही, पण आई एक संस्कार असतो आणि या संस्काराची चांगली जाणीव, चांगलं मूल्य
आपल्या जीवनात आपण बरोबर घेणार आहोत. आणि त्यामुळे मित्रांनो, हे पुस्तक आपण या पुणे विद्यापीठाचा अत्यंत आनंदाने अभ्यासू. आपल्याला आनंद वाटेल. एक कविता छान पद्धतीने तुमच्या समोर तिचं विश्लेषण करेल. पमू शिंदेंनी म्हणालेले, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आपल्या आईवर या निमित्तानं आपण प्रेम करूया. आई बरोबर आपले वडीलही महत्वाचे असतात. त्या वडिलांच्यावर प्रेम करूया, कारण त्या दोघांनी आपल्याला चेहरा दिलाय, जग दाखवलंय. आणि या जगामध्ये सुंदर पद्धतीने जगायचं असेल तर फक्त आई हेच आपण दैवत मानूया आणि यातल्या कविता अभ्यासूया. धन्यवाद.